चांगला आहे काय की वैशिष्ट्य लोक काय? मी कमीत कमी माझ्या इथं वाटतं की 300 वर्ष खाल 200-300 वर्ष खालचं मंदिर आहे. ज्या टायमाला कोण असेल नसेल त्या टायमाला बांधलं झाडच 200-300 वर्ष असते. म्हणजे माझे आता वय चालू आहे, मला 40 वर्ष झालं पूर्ण. 40 वर्षाला बघतो मी झाड आहे तिथे. हा मंदिर मध्ये काही बदल नाही, काय नाही, जसं आहे तसं. मंदिर जसं आहे आणि आता मी ऐकलं होतं की इथं सोन्याचे मासा होते. हा आता पण आहे कधी? आता पण असं सांगण्यात येत होते. आता आहेत का नाही जेवणच नाही, पण मासे तर कधी दिसते ती. मला आता हो दिसत 5-6 मासे वगैरे बघितले. मंदिर बी आहे म्हणे ते कुठे पाण्यात. ठीक आहे, पाण्यात खाली चला पाठवून दाखवा आम्हाला थोडी ठीक आहे, माहिती. पाठीमाग मंदिर आहे चांगलं आहे. एकदम व्यवस्थित आहे मंदिर, पण सध्या लॉक केलेलं आहे. आणि इकडे कोण जाऊ नये लॉक केलेलं आहे. हा हे मंदिर पाहायचं इथं आमचे म्हणजे आम्हाला जसं पहिले कळत होतं ना, तसं इथं मासेगाळी मासे किती आहेत बघितलं. अवघड मासे किती आहेत बघ. सोन्याचे मासे मासे बघा, हे बघा इथं या कोपऱ्याला बघा मासे मासे किती आहेत. मंदिर आहे तो, आणि हे मंदिर आहे नागनाथाचं मंदिर पाण्यामध्ये. लई जुना मंदिर, म्हणजे आजपर्यंत ह्याला शिखर नाही ह्या मंदिराला. जसं आहे तसंच आहे. माझी वय आहे 40 वर्ष. 40 वर्षापासून मी आता बघत आलो, तसं आहे तसंच आहे. मासं वगैरे भरपूर आहेत. आणि असं इथं आम्हाला सांगायचं होतं की मासं जर इथून कुठं बाहेर गेले ना, ती मासं रिटर्न इथं आणून सोडतात भुईर लोकांनी, असं आम्हाला हे बघा मासं माहित होतं. मासं वगैरे आहेत भरपूर. मंदिर लई जुनं आहे. ह्यो भीमा नदी आहे. भीमा नदी आहे. मंदिर एकदम जुना, म्हणजे विचार नाही. मंदिर असं पूर्ण काय टेक्स्चर आहे, काय आर्किटेक्ट आहे त्या काळामध्ये असं. श्रद्धा आहे का इथे या नाही, मंदिरात? सरदा सरदा आहे म्हणून मंदिर आहे ना. पण आपल्या माणसाने महाराष्ट्रात सरदा असे नसलं काही मंदिर आहेत. आहे. आता एवढी मोठी मोठी बुकिंग झाली, ही झाली, आणि कुठे दिसतं का तुम्हाला पडलेलं काय केलं? काय नाही. इतिहासामध्ये जेव्हा पूर येतो ना नदीला, तो पाणी वरपर्यंत येतो. दिसतं का तुम्हाला कुठं पाणीचं? काय नाही. कसं देवाची श्रद्धा आहे ना, देव आहे म्हणून श्रद्धा. देव नसलं तर श्रद्धा नसते. मी किती जुना मानतो, माझ्या आपल्या समाजाकडे 4-5 वर्ष. हे कशाचं मंदिर आहे? मी आपलं महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे सिद्धेश्वर सिद्धराम आहे. म्हणजे परवा इथं झालं ना ते हो, महाशिवरात्रीला किती मोठा यात्रा असते. पण काही लोकांना माहित नाही की आहे म्हणून. नाही ही आता हिचा ऍड्रेस आहे ना, तो मंगळवार रस्त्याला आहे. मंगळवार रस्त्याला बनपुरी म्हणून गाव येतं. त्या बनपुरी पाशी येतो ह्यो. देवस्थान चांगलं आहे, जुनं आहे देवस्थान चांगलं आहे. कसं आपल्या लोकांना आपलंच देशातलं माहित नाही, तेच बाहेर देशाचे लोक येऊन बघतात करतात. झाड किती मोठं आहे बघा ना. ह्या झाडाचं वैशिष्ट्य अजून झाड पडलं नाही. 200-300 वर्षाखालचं झाड असतं. जेव्हा इथं देव असेल त्या टायमाला इथं लोक राहायला आणायचे नाही ना. त्यांनाच माहित नाही की ही झाड किती वर्ष, म्हणजे ही देवच किती वर्षाची माहिती. हा सामान कार्यालय वगैरे आहे. पण बाहेर असं वाटतंय मला एकच वर्ष. नाही ही एकच दरवाजा आहे. असं कसं होऊ शकतो? नाही ही एकच दरवाजा, इकडून जातात एकच दरवाजा. एक दरवाजा नाही पहिल्यापासून तसं आहे. ही वर जाऊन फिरायची ही ठीक आहे सगळी, आणि सध्याला बंद बंद आहे हो. की बांधकाम काय शिवकालीन बांधकाम वगैरे काय? हो असं नाही, त्याच्यापेक्षा जुनं पण असं वाटतं. महाराजापेक्षा जुनं असं. तर मित्रांनो, आम्हाला आज माहिती कसं भेटलेली ही आहे. नदी जसं नदी जाते म्हणजे इथं ते हेच आहे ना. आता मला सांग, इथं नदी आहे. नदी आहे म्हणजे त्या टायमाला कवाच असं मंदिर घेऊन काय माणसं सांगू नये. महाराजांना आता काय तर 300 वर्ष झाले ना. महाराज कसं जुनं तरी महाराज 300 वर्ष महाराजांना कसं झाली कळलं नाही. मंदिर हे किती वर्ष असेल कळतं काय? कुठं पण असं नाही लिवलेलं फिरलेलं तिथं फुटलं की पाणी पावसामुळे तिथे नोंद असलं ना. तर मित्रांनो, आम्हाला माहिती भेटलेली आहे. तर तुम्हाला इथे यायचं असलं तर कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाकतो, ऍड्रेस पण टाकतो, आणि कुठे आहे काय प्रॉपर तुम्हाला सांगतो सगळं. हा, तर भेटूया पुढच्या युट्यूब वर चॅनलवरती. तर मित्रांनो, काल आम्ही तुळजापूर फिरलेला आहे, रामलिंगला गेलतो, आणि आज आम्ही अजून पंढरपूरला गेलतो. गणपती मंदिरला, रिद्धी सिद्धी मंदिर. अच्छा, रिद्धी सिद्धी गणपती मंगळवार बायपासला. तर प्रत्येकांचे व्हिडिओज आणि फोटोज अवेलेबल आहेत इंस्टाग्राम वरती आणि युट्यूब वरती.
हा ठीक आहे.